श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 16 मे 2026 म्हणजेच शनिवारी आली आहे वैशाख अमावास्या. जेव्हा अमावास्या शनिवारी येते तेव्हा तिला शनी अमावास्या किंवा शनीश्वरी अमावास्या म्हणतात. वैशाख अमावास्या ही शनी जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी सूर्यपुत्र असलेल्या शनीचा जन्म झाला होता. शनी हा 9 ग्रहापैकी महत्त्वाचा ग्रह मानला जातो. तसेच शनी हा न्यायाचे प्रतीक मानले जाते. आयुष्यातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी शनिदेवाची पूजा करणं फलदायी ठरतं. शनिदेवाची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात आणि अनेक समस्या दूर होतात. शनिदेवाला न्याय देवता मानले जाते, त्यामुळे त्यांची पूजा केल्याने व्यक्तीला न्याय मिळतो आणि त्याचे जीवन सुधारते. शनी जयंतीच्या दिवशी दान करणं शुभ आणि फलदायी मानले जाते. या दिवशी काळे तीळ, काळे उडीद, काळे कपडे, लोखंडी वस्तू, स्टीलची भांडी, ब्लँकेट इत्यादी गरजूंना दान करून शनिदेव प्रसन्न होतात. तसेच शनी जयंतीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी ओम शनीश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप हा करायचा. तसेच या दिवशी कुत्रा, कावळा, गाय तसेच गरीब व्यक्तींना आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं. असं केल्यामुळे शनी प्रसन्न होतात आणि व्यक्तीला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. हिंदू मान्यतानुसार शनीशी संबंधित कष्ट दूर करण्यासाठी आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शनिदेवाचे व्रत हे शनी जयंतीपासून तुम्ही कमीत कमी 7, 11, 16 किंवा 19 शनिवार करावे. हे व्रत सूर्योदयापूर्वी सुरू करून सूर्यास्तापर्यंत करावे. यामुळे आपल्यावर शनिदेवाची कृपा होते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच शनी अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण कुत्र्याला खाऊ घाला. फक्त ही वस्तू खायला दिल्यामुळे आपलं 3 पिढ्याचा पितृदोष नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत. त्यांच्या कृपेने आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू खायला द्यायची, कोणत्या वेळेत खायला द्यायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः लिहायला विसरू नका. हिंदू धर्मग्रंथानुसार कुत्र्याला यमदूत मानले जाते. तसेच कुत्रा हा कालभैरवांची स्वारी सुद्धा आहे. कालभैरव हे महादेवांचे 5वे उग्र रूप आहे आणि शनिदेव हे जे महादेवांना आपला गुरु मानतात. आणि जर आपण शनी अमावास्येच्या दिवशी कुत्र्याची सेवा केली तर त्यामुळे आपल्या कालभैरवसोबत शनिदेवांची सुद्धा विशेष कृपाही होत असते. तसेच ज्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते तिथे काळा कुत्रा पाळण्याचा सल्ला हा दिला जातो. कुत्र्यावर शनी आणि केतूचा प्रभाव असतो, त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा राहत नाही. त्यामुळे काळा कुत्रा पाळण्याने शनिदेवांची कृपा होते. तसेच कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने शनीसोबत राहू केतूच्या क्रोधापासून बचाव होतो. जी लोक उधारी देण्यास टाळाटाळ करत असतील अशा लोकांसाठी घरात काळा कुत्रा पाळणे शुभ मानले जाते. काळा कुत्रा घरात ठेवल्याने आर्थिक अडचणी दूर होतात, तसेच सर्व प्रकारचे रोगही दूर होतात. ज्योतिषशास्त्रात महान मानल्या गेलेल्या लाल ग्रंथानुसार काळा किंवा पांढरा कुत्रा पाळल्याने संतती सुख मिळते. मुलांच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरते. तसेच अकाल मृत्यूचं भय देखील टळतं. शनी जयंतीच्या दिवशी आहे शनी अमावास्या. अतिशय दुर्मिळ असा हा योग आहे आणि असं म्हटलं जातं की अमावास्या तिथीला आपले पितृ मृत्यू लोकातून या भूतलावर येतात आणि ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि आपल्याला ते पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत. आणि ही कुत्र्याची सेवा केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. आणि म्हणूनच आपल्याला
शनी अमावास्येच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी तसेच शनिदेवाचं स्मरण करायचं आहे. कारण असं म्हटलं जातं आपण ब्रह्ममुहूर्तावर जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. शनी अमावास्येच्या दिवशी गंगा किंवा यमुना यासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. पौराणिक मान्यतानुसार असे मानले जाते की असं केल्याने शरीर आणि आत्मा दोन्हीही शुद्ध होतात. भूतकालीन पापापासून मुक्ती मिळते. या दिवशी स्नान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मानसिक शांती मिळते. स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान करायचं. हे दान केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. जर तुम्हाला शक्य असेल तर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. शक्य नसेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून स्नान करावे. हे स्नान केल्यानंतर जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी आपल्याला काळ्या वस्तूंचं दान हे करायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तेल टाकायचे आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं. जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करायचा. असं हे जल अर्पण केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची आहे. आता ही कुत्र्याची सेवा आपल्याला कधी करायची तर तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही कुत्र्याची सेवा जी आहे ती करू शकतात. घरामध्ये जी सगळ्यात शेवटची चपाती किंवा भाकरी आपण तयार करणार ती आपल्याला कुत्र्याकरता तयार करायची. ती भाकरी तयार केल्यानंतर आपल्याला त्या भाकरीवर थोडंसं 2 ते 3 बोटं जी आहेत मोहरीच्या तेलामध्ये आपल्याला बुडवायचेत आणि त्या भाकरीवर आपल्याला लावायचेत. मोहरीचं तेल भाकरीवर लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे, नकारात्मकता आहे, दोष आहे ते दूर होण्यास मदतही मिळत असते. तसेच आवर्जून आपल्याला त्या चपातीवर थोडेसे काळे तीळ जे आहेत ते टाकायचेत. काळे तीळ हे आपल्या पितरांना समर्पित असतात. तसेच काळे तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा आणि दारिद्र्य दूर होण्यास मदतही मिळत असते. आपल्याला एक छोटासा खडा जो आहे गुळाचा सुद्धा त्या चपातीवर किंवा भाकरीवर ठेवायचा आहे. कुत्र्याला गुळ खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा राहू, केतू, शनी, मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. त्याचबरोबर आपल्याला एक छोट्या वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे. त्याला भंडारा असं सुद्धा म्हटलं जातं. या 2 वस्तू घेऊन जायचं आहे आपल्याला कुत्र्याजवळ. शक्य असेल तर काळा कुत्रा भेटला तर आवर्जून काळ्या कुत्र्यालाच तुम्हाला भाकरी जी आहे ती खायला द्यायची. पण आता काही कारणास्तव तुम्हाला नाही भेटला काळ्या रंगाचा कुत्रा तर तुम्ही तपकिरी रंगाचा किंवा लाल रंगाचा किंवा कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला ही भाकरी किंवा चपाती जी आहे ती खायला देऊ शकता. आता कुत्र्याजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला कुत्र्याला हळद म्हणजे जो भंडारा आहे तो लावायचा आहे. लावणं शक्य असेल तर लावा, नाही असेल तर आपल्याला तिथे भंडारा जो आहे तो उडवायचा आणि त्यानंतर भाकरी जी आहे ती आपल्याला कुत्र्याला खायला द्यायची. कुत्र्याला भाकरी खायला देताना आवर्जून आपल्याला आपल्या पितरांचं तसेच शनिदेवांचं स्मरण करायचं आहे. हात जोडून आपल्याला त्यांना बोलायचं आहे की आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, दुःख आहेत, त्रास आहेत ते दूर झाले पाहिजेत. आता काही कारणास्तव तुम्हाला चपाती किंवा भाकरी कुत्र्याला खायला देणं शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, एक वाटीभर भात तुम्हाला शिजवायचा आणि हा भात शिजवताना तुम्हाला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा तेल टाकायचं नाही. नुसता भात हा शिजवून घ्यायचा. त्यानंतर एक प्लेटवर तुम्हाला हा भात जो आहे तो काढून घ्यायचा आहे. त्यावर आपल्याला 1 ते 2 चमचे जे ते दह्याचे टाकायचे आहेत आणि त्यावर आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि असा हा दही भात जो आहे तो आपल्याला कुत्र्याला खायला द्यायचा आहे. शनी अमावास्येच्या दिवशी त्याचबरोबर शनी जयंतीच्या दिवशी कुत्र्याला जर तुम्ही असा दही भात खायला दिला तर त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकटांपासून तुम्हाला मुक्तता तर मिळणारच आहे. पण आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत. आता शनी जयंतीच्याच दिवशी तुम्ही बाहेर गेल्याने तुमच्याकडे चपाती नाही आहे, दही भात नाही आहे, मग काय करायचं? मग तुम्ही एखादा बिस्किटचा पुडा घेऊ शकतात आणि तो सुद्धा तुम्ही कुत्र्याला खायला देऊ शकता.
हे तिन्ही अतिशय सोपे आणि साधे उपाय आहेत, पण हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष हा दूर होणार आहेत. आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.